तिसऱ्या लेक्चरमध्ये मी तुमचं स्वागत करतो. खरं तर ही जी 2 लेक्चर्स अगोदरची झाली ही 11वीला धरून 12वीच्या लाईट सेक्शनला आपण सुरुवात केली आणि अशी सुरुवात तिथं केली जात असताना त्याच्यामध्ये मग आपण बघत गेलो की प्रकाश म्हणजे काय याची जी उत्तरं दिली गेली वेगवेगळ्या शास्त्रज्ञाच्या नावावरनं आणि मग त्याच्या थिअरीज बघत गेलो आपण. मग पहिला आला न्यूटन, त्यानं सांगितली कॉर्प्युस्क्युलर थिअरी. त्याच्यानंतर आला हायजेन, त्यानं सांगितलं वेव्ह थिअरी. त्याच्यानंतर आला मॅक्सवेल, त्यानं सांगितलं इलेक्ट्रोमॅग्नेटिक ट्रान्सव्हर्स वेव्ह थिअरी. त्याच्यानंतर आला आईन्स्टाईन, त्यानं सांगितलं फोटॉनची थिअरी. आणि सगळ्यात शेवटी आला तो होता डी ब्रॉग्ली, त्यानं स्वतःची वेव्ह नेचरची ड्युएल थिअरी सांगितली. न्यूटनचा विचार आपण लाईटसाठी करत असताना कॉर्प्युस्कलचा विचार करतो, हायजेनचा विचार करताना वेव्हचा विचार करतो. दोघांतले ड्रॉबॅक्स बघितले, मी तुम्हाला सांगितलं की ते विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर मग आपण वळलो त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या मॅक्सवेलच्या थिअरीला, इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरीला. मग आपण ज्यावेळेस त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या मॅक्सवेलच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरीचा विचार करतो त्यावेळेस त्याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्याच्या टर्म्स आहेत त्याचा विचार आपल्याला नक्की करावा लागतो. कारण आपण त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी लाईट वेव्ह आहे त्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह या नावाने ओळखतोय. ज्या वेव्हला प्रोपोगेशनला मटेरियल मीडियमची गरज नसते ती जी वेव्ह आहे त्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणतात. मुळात खरं तर तिथं असणारी ती जी वेव्ह आहे ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक ट्रान्सव्हर्स वेव्ह आहे. आणि मग त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो प्रकाश आहे तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक ट्रान्सव्हर्स वेव्हच्या माध्यमातून एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंटकडे जातो असा विचार आपण केला. हा विचार इथं केला जात असताना मग याच्यावरनं काही ज्या टर्म्स येतात त्या टर्म्स नक्की लक्षात ठेवा. ज्या ज्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या स्वरूपात आपण तिथं असणाऱ्या त्या गोष्टींचा विचार करतो त्यावेळेस त्या ज्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहेत त्या खरं तर आपल्याला काही फेप्टोमीटर, म्हणजे हा शब्द पण नक्की लक्षात ठेवा, म्हणजे 10⁻18 इतक्या लहान पासून ते सेव्हरल किलोमीटर पर्यंत त्यांची तरंग लांबी असते, ज्याला आपण वेव्हलेंथ म्हणतो. फेप्टो शब्द नक्की लक्षात ठेवा. कारण नॅनो म्हणल्यानंतर 10⁻9, पिको म्हणल्यानंतर 10⁻12, मायक्रो म्हणल्यानंतर 10⁻6, अँगस्ट्रॉम म्हणल्यानंतर 10⁻10. तसं लक्षात ठेवायचंय. ज्यावेळेस आपण फेप्टोमीटरचा विचार करतोय त्यावेळेस त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी वेव्ह आहे ती 10⁻18 मीटर इतक्या लहानापासून सेव्हरल किलोमीटर इतक्या प्रचंड मोठ्या वेव्हलेंथच्या असतात. ह्या ज्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहेत त्या मुळात खरं तर त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या ज्या वेव्हज आहेत त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं डिस्ट्रीब्यूट केलं जातं. कदाचित त्या गॅमा रेज असतील, कदाचित त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या एक्सरेज असतील, किंवा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या ज्या वेव्हज आहेत त्या व्हिजिबल रेज असतील. ज्यावेळेस आपण त्याच्यानंतरचा विचार करतो व्हिजिबल नंतरचा त्यावेळेस त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या ज्या वेव्हज आहेत त्या कदाचित बीटा रेज असू शकतील, किंवा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या ज्या रेज आहेत त्या कदाचित इन्फ्रा रेड असतील, किंवा मायक्रोवेव्ह असतील, किंवा तिथं असणाऱ्या त्या ज्या वेव्हज आहेत त्या रेडिओ वेव्हज असतील. म्हणजे सिक्वेन्शियली तिथं असणारी ती जी तरंग लांबी आहे त्याला जर असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरनं मांडायचं ठरवलं तर तिथं असणाऱ्या त्या ज्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहेत त्याला या पद्धतीनं डिस्ट्रीब्यूट करता येतं. गॅमा रेज असेल, एक्सरेज असेल, व्हिजिबल असेल, इन्फ्रारेड असेल, मायक्रोवेव्ह असेल, किंवा रेडिओ वेव्हज असतील. रेडिओ वेव्हची लांबी किलोमीटरमध्ये पर्यंत मोठी असते, म्हणजे जास्तीकडे, म्हणजे कमीकडनं जास्तकडे चाललो आपण. मग ह्याचा डिटेलमध्ये अभ्यास आपण कुठे करतोय? 11वीतल्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज किंवा आजकालचं नाव कम्युनिकेशन जे दिलंय तिथं आपण या असणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हला डिस्ट्रीब्यूट करून शिकतोय. त्याचे डिटेल्स तुम्हाला त्या असणाऱ्या टॉपिकमध्ये मुद्दामून दिले. ते पुस्तक मोठं झालंय ना, हे तुम्हाला आत्ताच्या या असणाऱ्या 12वीच्या परीक्षेत विचारणारच नाहीत. पण त्याची गरज काय आहे तर आपल्याला माहिती आहे की मला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या फिजिक्सला बेसिक पासून जर कळावं असं वाटत असेल तर मग मात्र ज्या वेव्हज इलेक्ट्रिक किंवा मॅग्नेटिक फील्डने डिफ्लेक्ट होत नाहीत
की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर आणि मॅग्नेटिक फील्ड वेक्टर दोघंच्या दोघं एकमेकाला परपेंडिक्युलर असतात आणि ते प्रोपोगेशनच्या डायरेक्शनला परपेंडिक्युलर असतात. अशा ज्या वेव्हज आहेत त्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज या नावाने ओळखतात. एवढं नक्की लक्षात ठेवा. आपण असणाऱ्या या सगळ्यांचा अभ्यास करत असताना परत लक्षात ठेवा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या ज्या वेव्हज आहेत ज्या विजिबल आहेत त्या डिस्ट्रीब्यूट करत असताना 700 म्हणजे 400 नॅनोमीटर पासून 700 नॅनोमीटर पर्यंत किंवा याला जर आपल्या पद्धतीनं लिहिलं 4 गुणिले 10⁻10 ते 7 गुणिले 10⁻10 इतक्यापर्यंत त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या वेव्हलेंथची रेंज असते. ज्यावेळेस आपण वेगवेगळ्या कलरचा विचार करतो त्यावेळेस त्या ठिकाणी तिथं असणारे त्याचे 2 एक्स्ट्रीम कलर्स आहेत. ते 2 एक्स्ट्रीम कलर म्हणजे व्हायोलेट आणि रेड. याच्यामध्ये साधारण त्याची जी वेव्हलेंथ आहे 7 गुणिले 10⁻7 मीटर आहे आणि याची साधारण जी वेव्हलेंथ आहे ती 4 गुणिले 10⁻7 मीटर आहे. या विजिबल आहेत. आपण लाईट सेक्शनचा अभ्यास करतोय. ज्या दिसतात त्याला विजिबल म्हणतात. ज्या दिसत नाहीत त्या अल्ट्रा किंवा इन्फ्रा असतात. सूर्यामध्ये अतिनील किरण असतात हे ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस त्याला त्या ठिकाणी नक्कीच ती जी वेव्हलेंथ आहे ती जी वेव्हलेंथ आहे ती 7,000पेक्षा कमी असणार आहे. म्हणजे आपल्याला असणाऱ्या त्या वेव्हलेंथचा विचार करून तिथं असणाऱ्या ते जे डिस्ट्रीब्युशन आहे त्याला बघावं लागतं. आणि कुठं बघतोय आपण ज्यावेळेस आपण पुस्तकातली पानं उघडून वाचायला सुरुवात करतोय त्यात दिसतात. ते का वाचायचं आहे आपल्याला? मला महाराष्ट्राच्या विद्यार्थ्याचा विचार करून उत्तर द्यायचं झालं तर आपला विद्यार्थी सीईटीला नीटला जेईला प्रचंड मागं पडतोय. खालून दुसऱ्या क्रमांकाला आपण देशामध्ये नीटचा विचार केला तर म्हणजे भारताचा विचार केला तर आपण त्या तुलनेमध्ये इतकं काय करूनच घेत नाही. म्हणून ही पुस्तकं बदलली. म्हणून तुम्हाला वेगळ्या पद्धतीने शिकवलं जात आहे. तरी पण आपण मागं पडतोय. त्यामुळे नक्की लक्षात ठेवायचं तुम्हाला जर मागं पडावं असं वाटत नसेल तर 100% तुम्हाला विचार करावा लागेल. आणि तो विचार करत असताना आत्ता जे तुम्हाला मी सांगितलं ते सगळं मॅक्सवेलच्या थिअरीच्या करस्पॉन्डिंग इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या करस्पॉन्डिंग सांगितलं. म्हणजे त्या ठिकाणी तिथं असताना तो जो सिक्वेन्स आहे तो आपल्याला कुठे लागणार आहे? सीईटीला लागेल. फेक्टोमीटर म्हणजे काय असतं ते आपण नक्की लक्षात ठेवूया. 10⁻18 मीटर पासून किलोमीटर पर्यंत त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या ज्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहेत त्याची वेव्हलेंथ असते. हे डोक्यात ठेवूया ना आपण. गरज आहे त्याची आपल्याला. म्हणजे आपण ज्या पद्धतीने तिथं असणाऱ्या त्या कॉन्सेप्टला बघत चाललोय त्याचा विचार जर करत गेलो तर नक्की आपल्याला या बेसिक संकल्पनेचा आधार घ्यावा लागेल. आणि तो आधार घेतल्यानंतर आपल्याला यातल्या पुढच्या संकल्पना ज्या आहेत त्याचा विचार नक्की करावा लागेल. आता हे खरं तर आपण हायजीनच्या प्रिन्सिपलच्या करस्पॉन्डिंग बघितलं किंवा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या मॅक्सवेलच्या थिअरीच्या करस्पॉन्डिंग या टर्म्स आल्या आणि मग पुस्तक उघडलं तर त्या ठिकाणी एक नाव दिलं गेलं हायजीन्स प्रिन्सिपल. पूर्वी नुसतं स्टेटमेंट होतं. आता तसं नाही केलं. त्याच्यावरनं ज्या कुठल्या बाकीच्या टर्म्स येत राहतात त्याचा विचार या ठिकाणी केला जातोय आणि तसा विचार इथं केला जात असताना मग हा कॉन्सेप्ट आपल्याला डिस्ट्रीब्यूट करून कसा दिलाय तो बघा. मुळात हायजीन्स प्रिन्सिपलचा विचार करत असताना त्यांनी काय केलंय त्याच्यामध्ये एक पॉइंट तयार करा. तिथं असताना तो जो पॉइंट आहे तो म्हणजे प्रायमरी सोर्स अँड सेकंडरी सोर्स या नावानं तिथं असणारं ते जे आर्टिकल आहे ते आर्टिकल त्यांनी मुद्दामून ऍड केले. अनेक विद्यार्थ्यांना यातला फरकच कळत नाही कारण स्टेटमेंटमध्ये याचा उल्लेख येतो. ज्यावेळेस आपण त्या टॉपिक मधल्या अनेक संकल्पनेचं उत्तर शोधायचा प्रयत्न करणार आहोत त्यावेळेस आपल्याला हायजीनच्या प्रिन्सिपलचा आधार घ्यावा लागेल. त्याच्याशिवाय आपण पुढेच जाऊ शकत नाही. आणि हायजीनचं प्रिन्सिपल कळावं असं वाटत असेल तर आपल्याला प्रायमरी आणि सेकंडरी सोर्स काय आहे याची उत्तरं मिळावी लागतात. ती गरजेची आहे. म्हणजे तुम्हाला जर प्रायमरी आणि सेकंडरी सोर्स त्या ठिकाणी कळलं तर त्या असणाऱ्या बाकीच्या ज्या संकल्पना आहेत त्या जागाच्या क्लिअर होत आल्या. मग काय आहे प्रायमरी सोर्स म्हणजे कसं असू शकतं ते? प्रायमरीचा अर्थ करता तो एक प्रकारचा मुख्य सोर्स झाला.
उदाहरण द्यायचं झालं तर आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या प्रायमरीचा विचार करत असताना असणाऱ्या सूर्याचा विचार करूया. सन. एखाद्या असणाऱ्या वस्तूचं टेम्परेचर प्रचंड वाढवल्यानंतर जर समजा तिथं असणारी ती जी वस्तू आहे ती वेव्ह ट्रान्सफर करत राहत असेल स्वतःहून त्या ठिकाणी तिथं असणारी ती वस्तू, तो ऑब्जेक्ट, तो सोर्स जर वेव्ह ट्रान्सफर करत राहत असेल तर त्याला ज्या कुठल्या नावाने ओळखतात ते जे नाव आहे ते म्हणजे प्रायमरी सोर्स. सूर्य स्वतःहून, त्याला सेल्फ इल्युमिनेशन म्हणतो करतो आपण, स्वतः त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो सूर्य आहे तो प्रकाश देत राहतो. आणि तसा जर तो प्रकाश त्या ठिकाणी तिथं असणारा तो सूर्य देत असेल तर तिथं असणारा तो जो सोर्स आहे त्याला प्रायमरी सोर्स या नावाने ओळखतात. मग कदाचित त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या दुसऱ्या एखाद्या कॉन्सेप्टला बघायचं झालं तर आपण असा विचार करूया की तिथं असणारा तो जो बल्ब आहे तो समजा इलेक्ट्रिक बल्ब आहे किंवा त्या ठिकाणी तिथं असणारा टीव्ही आहे ज्याच्यामध्ये खरं तर इलेक्ट्रिक करंट पास केल्यानंतर तो जो बल्ब आहे तो प्रकाश देत राहतो. मग तो लाईट इमिटिंग डायोडचा असेल आजकालचा किंवा टंगस्टनच्या फिलामेंटचा असेल, एखादी ट्यूब असेल तर ती काय करते, त्याच्यातनं करंट पास केल्यानंतर ती स्वतःहून प्रकाश द्यायला सुरुवात करते. जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो ऑब्जेक्ट आहे तो स्वतःहून प्रकाश द्यायला सुरुवात करत असेल तर तिथं असणारा तो जो ऑब्जेक्ट आहे, तो जो सोर्स आहे त्याला प्रायमरी सोर्स या नावाने आपण ओळखतोय. किंवा काही ठिकाणी आपण जर विचार केला तर तिथं असणाऱ्या केमिकलचा विचार करूयात. केमिकल रिॲक्शनचा आधार घेऊन तिथं असणारा तो जो प्रकाश आहे तो प्रकाश निर्मित होत असेल. ज्याला आपण आत्ताच दिवाळीतनं बाहेर पडलोय, फटाके असतात, झाड असेल, फुलबाजी असेल, तिथं केमिकलचं रूपांतर लाईटमध्ये होतेच ना, ते पण प्रायमरी झाले. म्हणजे आपण जर समजा एखादं झाड लावलं असेल किंवा एखाद्या फुलभाज्या लावल्या असेल तर तो प्रकाश देत असताना तो स्वतःहून प्रकाश द्यायला सुरुवात करतोय. आणि तसा जर तो स्वतःहून प्रकाश द्यायला सुरुवात करत असेल तर त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो सोर्स आहे त्याला प्रायमरी सोर्स या नावाने ओळखतो. तिथं केमिकलचं कन्व्हर्जन असेल, इलेक्ट्रिकचं असेल, तर सनचं असेल. सूर्य म्हणजे हिटिंग बॉडी झाली. एखाद्याचं टेम्परेचर प्रचंड वाढवल्यानंतर जर समजा तिथं असणारी ती जी वस्तू आहे ती जर प्रकाश देत असेल तर तसं प्रकाश देत असताना त्या ठिकाणी तो जो सोर्स आहे त्याला प्रायमरी सोर्स या नावाने ओळखतात. हे परत एकदा अधोरेखित करा. मग त्यातले काय जर म्हणाले की सर येत नाही का आम्हाला प्रायमरी सोर्स म्हणजे काय ते कळलं. मग ज्यावेळेस तुम्ही विचार करता त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या सेकंडरी सोर्स आणि असा विचार तिथं करत असताना मग सेकंडरी सोर्स म्हणजे काय याचा विचार करावा लागेल. ज्याला सटक्यात विचार करायची सवय आहे तो मला पटदेशी सांगेल चंद्र किंवा मून. ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या चंद्राचा विचार करतो त्यावेळेस तो चंद्र स्वयंप्रकाशित आहे का? ऍब्सोल्युटली नाही. त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो चंद्र आहे तो स्वयंप्रकाशित नाही. तिथं असणारा तो जो चंद्र आहे त्या चंद्रावर सूर्याचा प्रकाश पडतो, तो प्रकाश परावर्तित करून आपल्याकडे पाठवतो. तसं जर तिथं घडत असेल तर नक्की लक्षात ठेवायचं आहे त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो चंद्र आहे तो सेकंडरी सोर्स झाला. समजा तुम्ही मला आता बघताय, मला का बघू शकता तर माझ्यावर प्रकाश पडलाय आणि पडलेल्या प्रकाशाचं परावर्तन तुमच्या डोळ्यामध्ये रॅटिनाला संवेदना देते. जर हा जो प्रकाश आहे तो माझ्यावर पडून परावर्तित होऊन जर तुम्हाला दिसत असेल तर त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो सोर्स आहे तो सोर्स म्हणजे मी आता सेकंडरी सोर्स झालो. समजा सूर्याचा प्रकाश आरशावर पडल्याने आरशावरून आपण परावर्तित करून घरात घेतला, आरशावरनं परावर्तित होत असताना तो सेकंडरीच झाला. तो कुठं प्रायमरी झाला? सूर्य प्रायमरी झाला. म्हणजे आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या सोर्सचा विचार करत असताना पहिल्यांदा डोक्यात ठेवावं लागेल की एक्झॅक्टली प्रायमरी सोर्स म्हणजे काय आणि याची गरज काय आहे. तर आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या हायजीन्स प्रिन्सिपलमध्ये प्रायमरी आणि सेकंडरी सोर्सचा आधार घ्यावा लागतो. त्याच्याशिवाय आपल्याला यात काय कळूच शकत नाही. त्यामुळे इथं नक्की लक्षात ठेवायचं आहे
आपण ज्यावेळेस त्या असणाऱ्या सगळ्या कॉन्सेप्टचा विचार करतोय त्यावेळेस त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या कॉन्सेप्टचा विचार करून यातल्या कॉन्सेप्टला बघत असो तर पहिल्यांदा क्लिअर करून घ्यायचं की बाबा प्रायमरी सोर्स कुठला आणि सेकंडरी सोर्स कुठला. वहीच्या पानावर प्रकाश पडून वही दिसायला लागले का वहीचं पान सेकंडरी सोर्स झालं, सूर्याचा प्रकाश किंवा घरातला बल्ब प्रायमरी झाला. म्हणजे एक्झॅक्टली प्रायमरी सोर्स कुठला आणि सेकंडरी सोर्स जर आपल्याला कळला तर याच्यावरनं या टॉपिक मधल्या अजून काही महत्वाच्या कॉन्सेप्टकडे आपण नक्की वळू शकतो, वळतोय आपण खरं तर. आणि तसं वेगळ्या कुठल्या एखाद्या कॉन्सेप्टकडे इथं वळत असताना आता विचार करायचा आहे कशाचा. मुळात याच्यामध्ये काही टर्म्स आहेत ज्या महत्वाच्या आहेत, त्या पुस्तकात अशा सलग वाक्यामध्ये दिल्या, त्याला वेगळं केलं नाही. आपल्याला ते वेगळं करून बघावं लागलं. ते कशाच्या अंडर येते तर त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या हायजीन्स प्रिन्सिपलच्या अंडर येते. अशा कुठल्या टर्म्स आहेत की ज्या आता आपल्याला बघाव्या लागतील. मुळात यातली सगळ्यात महत्वाची आणि पहिली टर्म आहे ती जी टर्म आहे ती म्हणजे वेव्हफ्रंट. आणि यातली दुसरी जी टर्म आहे ती टर्म म्हणजे वेव्ह नॉर्मल. एक त्यात उल्लेख नाही केला पण त्याला मी इतर येतो ती जी टर्म आहे ती म्हणजे रे ऑफ लाईट. आपण वेव्ह ऑप्टिक्सचा अभ्यास करतोय त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला नक्की करावा लागेल, करतोय आपण. जे उदाहरण खरं तर मी फार पूर्वीपासून देत आलोय ते आता तुम्हाला पण देतोय, ते पण नीट ऐका. पाणी शांत आहे आणि अशा शांत असलेल्या पाण्यामध्ये आपण दगड टाका आणि वरनं आपण बघतोय त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या पाण्याच्या मॉलिक्यूलचा विचार केला तर एकाच वेळेस ते पाण्याचे मॉलिक्यूल एका गोल सर्क्युलर आर्क मध्ये वर जातात, त्याच वेळेस त्याच्या शेजारचे जे मॉलिक्युल्स आहेत ते खाली जातात. ते क्रस्ट आणि ट्रक तयार होतात आणि ते काहीतरी असं पुढे गोल 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 गेल्यासारखं आपल्याला दिसतं. जर तसं त्या ठिकाणी गोल गेल्यासारखं काहीतरी आपल्याला तिथं असणाऱ्या त्या पाण्याच्या सरफेसवर जर दिसत असेल तर ते दुसरं तिसरं काय नसतं, त्याला ज्या कुठल्या नावाने ओळखतात ते जे नाव आहे ते म्हणजे वेव्हफ्रंट. आपण खरं तर पाण्याच्या सरफेसचं उदाहरण घेतोय. ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या पाण्याच्या सरफेसचा विचार करतो त्याच्या ऐवजी आपण जर समजा एखाद्या प्रकाशाचा विचार केला, लाईटचा विचार केला, आता असा विचार करूया की हा एक सोर्स आहे, प्रायमरी धरायला आपण तो सोर्स आहे. याच्यापासून ही जी लाईट वेव्ह आहे ती या पद्धतीने त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या एका ठराविक दिशेने चालले आणि दिशेने जात असताना कल्पना करूया की त्या ठिकाणी तिथं असणारे ते जे काही पार्टिकल्स आहेत मीडियम मधले, ते जे पार्टिकल्स आहेत त्या पार्टिकलला तिथं असणारी ती जी वेव्ह आहे ती एकाच वेळेस पोचते. या असणाऱ्या पार्टिकलला तिथं असणारी ती जी वेव्ह आहे ती एकाच वेळेस पोचते आणि सगळेच्या सगळे जे पार्टिकल्स आहेत ते एकाच फेज मध्ये आहेत. म्हणजे आपण पाण्याला वर्ण जर बघितलं तर त्या पाण्याच्या गोल भागामध्ये असे काय मॉलिक्युल्स आहेत, जर सगळीकडे जर खोलगट भाग दिसत असेल तर ते खोलगटच दिसतं आणि सगळीकडे जर उंचवटा दिसत असेल तर तो उंचवटा दिसतो. तसं जर तिथं दिसत असेल तर ती सुद्धा एक संकल्पना वेव्हफ्रंटचीच आहे. या सगळ्या असणाऱ्या पार्टिकलच्या समुदायाचा विचार आपण केला तर या सगळ्या पार्टिकलला तिथं असणारी ती जी वेव्ह आहे ती एकाच वेळेस पोचते. सगळे पार्टिकल्स एकाच स्टेट ऑफ फेज मध्ये आहेत आणि अशा सगळ्या पार्टिकलचा जो समुदाय आहे ज्याला नावानं कुठल्या ओळखतात ते जे नाव आहे ते म्हणजे लोकस. त्यामुळे मला जर समजा बोर्डाच्या परीक्षेचा विचार करून जर उत्तर द्यायचं झालं तर मला एक प्रश्न नक्की असा असणार आहे, डिफाईन वेव्हफ्रंट किंवा डिफाईन वेव्ह नॉर्मल. हे कधी विचारत नाही रे ऑफ लाईट. म्हणजे मला अजून आठवण नाही त्या विषय परीक्षेत 2 मात्र इतक्या वेळा विचारतात आणि या वर्षीचा पेपर अवघड निघाला असं मला काय वाटतं. सोपं विचारतात. बोर्डाच्या परीक्षेमध्ये बरेच प्रश्न सोपेच असतात, नसतात त्या फार. त्यामुळे अशा त्या प्रश्नांचा विचार करायचा झाला
डेफिनेशनचा विचार करायचा झाला तर वाक्य 100% आपल्याला या पद्धतीने पाठ करावं लागेल. लोकस ऑफ द पॉइंट्स ऑफ द मीडियम टू विच वेव्ह रीचेस सायमल्टेनियसली so that all the points are in the same phase. ज्या वेळेस आपण या प्रकारची वाक्य या असणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकतोय त्यावेळेस आपली जबाबदारी काय असते तर आपल्या असणाऱ्या वहीच्या पानावर तिथं असणारे ती जे वाक्य आहेत ते वाक्य लिहून घ्यायचे आहेत. पुस्तकात असं थोडं फिरवून दिलंय ते लक्षात नाही येत आपल्याला. ते समजल्यानंतर वाचण्यासारखं लगेच वाचलं तर तुमचं जमलिंग सुरू होईल आणि तशा प्रकारचं ते जे जमलिंग आहे ते टाळायचं असेल तर आपण काय करायचं आहे बसल्या बसल्या तिथं असणारी ती जे वाक्य आहेत ती वाक्य लिहून घ्यायचे आहे. वाक्य नीट ऐका. माझं वाक्य असं आहे लोकस ऑफ द पॉइंट्स ऑफ द मीडियम टू विच द वेव्ह रीचेस सायमल्टेनियसली. हा पार्टिकलचा समुदाय आहे की ज्या ठिकाणी तिथं असणारी ती जी वेव्ह आहे ती एकाच वेळेस पोचते. डायग्रामचा विचार करताना इथं जर समजा ट्रफ आहे ट्रफ जर एकाच वेळेस त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या पार्टिकलला येऊन भेटत असेल तर आपण ते पण नक्की सांगू शकतो की ते जे सगळे पार्टिकल्स आहेत ते एकाच फेज मध्ये आहेत, एकाच स्टेट ऑफ फेज मध्ये आहेत. त्यामुळे आपल्याला ज्यावेळेस त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या वेव्हफ्रंटच्या व्याख्येचा विचार करायचा आहे ते वाक्य तयार करताना लोकस ऑफ द पॉइंट्स ऑफ द मीडियम टू विच द वेव्ह रीचेस सायमल्टेनियसली सो दॅट ऑल द पॉइंट्स आर इन द सेम स्टेट असं वाक्य केलं तर तिथं असणारं ते जे वाक्य आहे ते वाक्य आपलं वेव्हफ्रंट साठीच असतं. पाटी पेन्सिल तर आपण वापरतोय, घ्यायचं लिहायचं पाठ करायचं पुन्हा पुन्हा त्याचे आवर्तन करायचे. येत कसं नसतं येणार. आपण थोडस जोडून केलं तर ते शक्य आहे. त्यामुळे तर नक्की लक्षात ठेवायचं आहे याच्यावरनच अजून एका टर्मला आपल्याला डिफाईन करावं लागतं आणि तिथं असणारी ती जी टर्म आहे ती कुठली टर्म आहे ती म्हणजे वेव्ह नॉर्मल. म्हणजे आता परत एकदा मी जर समजा या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या लोकस ऑफ द पॉइंटचा विचार करत असताना मी जर समजा या पद्धतीनं तिथं असणाऱ्या त्या सरफेसला असणाऱ्या वेव्हफ्रंटच्या सरफेसला जर परपेंडिक्युलर किंवा नॉर्मल्स काढल्या तर आपण नक्की सांगू शकतो की या ठिकाणी तिथं असणारी ती जी टर्म आहे त्याला वेव्ह नॉर्मल या नावाने ओळखतात. A perpendicular drawn to the surface of the wavefront in the direction of propagation of the light. ज्या दिशेने लाईट चालले त्या दिशेने जात असताना असणाऱ्या त्या सरफेसला जर समजा आपण परपेंडिक्युलर काढले तर त्या ठिकाणी तिथं काढलेले जे परपेंडिक्युलर्स आहेत त्याला वेव्ह नॉर्मल या नावाने ओळखतात. A perpendicular drawn to the surface of the wavefront at any point in the direction of propagation of the wave. इतकं प्रिसाइजली वाक्य लिहा की तपासणाऱ्या त्या चूकच काढता आलाय वाटतं डोक्यात बसलंच पाहिजे. अरे करेक्ट आहे त्याचं वाक्य म्हणणार ते. वाक्याची ॲक्युरसी डेफिनेशनला असणं ही काळाची गरज आहे. कारण आता जर तुमचे कॉलेज सुरू होईल 23 तारखेला पुन्हा ते काय 20-30-50 पोरं येणार, एक दिवसाड होणार, त्यात किती शिकणार, तो वेगळा भाग झाला. आता वेळ पुन्हा थोडा कमी होत जाईल कारण तुमच्या शाळेत जायचं आहे, पुन्हा माघारी यायचं आहे, त्याच वेळ जाणार आहे. आता तो वेळ ज्यांनी कोणी खरंच वापरला असेल त्याला 100% चांगले मार्क पडतील 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेत. परीक्षा होणार नाही आहे, एप्रिल मे मध्ये होईल, जून मध्ये होईल जास्तीत जास्त, पण होणार. त्याला एक्सक्यूज नाही. त्यामुळे गडबड करून शाळा जरी चालू झाल्या तरी त्या पुन्हा काय होईल काय सांगता येत नाही. चालू पण राहील कारण भविष्यात एखादा जरी केस झाली, पुन्हा पेशंट वाढले, पुन्हा काय कोरोनाच्या ते असणाऱ्या केसेस वाढायला लागल्या तर हा प्रॉब्लेम पुन्हा लक्षात घ्यावा लागणार आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये ते वाक्य आपल्याला पुन्हा आठवत नाहीत ना त्या परीक्षेत जाताना. त्यामुळे ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी त्या वाक्यांचा वापर करतोय, त्या वाक्याचा उल्लेख करतोय, त्यामुळे परत लक्षात ठेवायचं आहे. पहिलं वाक्य मी तयार केलं
लोकस ऑफ द पॉइंट्स ऑफ द मीडियम, लोकसचा अर्थ समुदाय, तिथं असणाऱ्या त्या पार्टिकलचा समुदाय. Locus of the points of the medium to which the wave reaches simultaneously so that all the points are in the same phase. त्याच्या वेव्हज आहेत त्या वेव्हज तिथं पोहोचत असताना एकाच वेळेस त्या वेव्ह सगळ्या पोहोचतात. सगळेच्या सगळे जे पार्टिकल्स आहेत ते एका फेज मध्ये असतात, एका स्टेट ऑफ व्हायब्रेशन मध्ये असतात. याचा अर्थ तोच आहे. क्रस्ट असेल तर क्रस्ट, ट्रप असेल तर ट्रप, अशा असणाऱ्या पार्टिकलचा जो समुदाय आहे त्याला वेव्हफ्रंट या नावाने ओळखतात. आणि अशा एखाद्या वेव्हफ्रंटला एखाद्या पॉइंटला आपण जर परपेंडिक्युलर काढली तर ती जी परपेंडिक्युलर आहे, ती जी नॉर्मल आहे त्यालाच वेव्ह नॉर्मल म्हणतात. A perpendicular drawn to the surface of the wavefront at any point in the direction of propagation of the wave किंवा light is called as wave normal. आणि जर प्रश्न तुम्हाला असा विचारला सीईटी मध्ये, the phase difference between the two particles which are on the surface of the wavefront is put as dash. 0 असेल, π/2 असेल, π असेल, 2π असेल किंवा 3π/2 असेल, असे 4 ऑप्शन्स आहेत. ज्याला वाक्याचा अर्थ कळला त्याला त्याचं उत्तर पडदेशी आहे, त्याला कुठे कॅल्क्युलेशनची गरज आहे. एका सेकंदात उत्तर तयार होईल त्याचं. कारण मी काय म्हणले बघा, द लोकस ऑफ द पॉइंट्स ऑफ द मीडियम टू विच द वेव्ह रिचेस सायमल्टेनियसली सो दॅट ऑल द पॉइंट्स आर इन द सेम फेज. सारख्यातनं सारखं वजा केल्यानंतर उत्तर 0 येतं. याचा अर्थ या दोन पार्टिकल मधले किंवा दोन पार्टिकल मधला जो फेज डिफरन्स आहे तो नक्की 0 असेल. आणि ज्यावेळेस आपण वेव्ह नॉर्मलचा सरफेसचा विचार करतो त्यावेळेस त्या ठिकाणी तिथे असणारा तो जो अँगल आहे तो अँगल आता π/2 होईल. ते पण विचारतील ना आपल्याला, कसं विचारते त्याच्यावरून आपण पुढे जायचं. त्यामुळे इथं पहिल्यांदा लक्षात ठेवायचं, आपण या दोन डेफिनेशनचा विचार करताना परपेंडिक्युलर वाक्याचा उल्लेख करून ते जे वाक्य आहे ते तयार करतो. याचा विचार करत असताना आपलं एक वाक्य सोपं तयार होतं, ए डायरेक्शन इन विच द लाईट वेव्ह प्रपोगेट्स इज कॉल्ड ॲज रे ऑफ लाईट. हे काय आहे, हे ते सेम झालं ना. म्हणजे मला स्टार करून एखादं वाक्य तुम्हाला सांगायचं झालं तर माझं वाक्य असं असू शकणार आहे, रे ऑफ लाईट अँड वेव्ह नॉर्मल्स कोइन्साइड विथ इच अदर. एकमेकावर त्या दोन गोष्टी कोइन्साइड होतील, रे ऑफ लाईट आणि वेव्ह नॉर्मल. त्यामुळे त्या दोघांमधला अँगल परत 0 होईल. आपण वाक्याचा विचार करून त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या व्याख्या तयार करतोय. ते विचारतील नाही विचारतील वेगळा झाला, पण वाक्य फार सोपं आहे. ए डायरेक्शन इन विच लाईट वेव्ह प्रपोगेट्स इज कॉल्ड ॲज रे ऑफ लाईट. म्हणजे आपल्या समोर या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणारी ती 3 वाक्य तयार झाली. आणि हे जे वाक्य आहे ती वाक्य आपल्याला कमीत कमी 2 मार्क नक्की देऊन जातील. आणि असं जर त्या ठिकाणी तिथं केलं जात असेल तर हायजीन्स प्रिन्सिपलच्या नावाखालीच आपल्याला विचार करावा लागणार आहे वेव्हफ्रंटचा. आणि वेव्हफ्रंटचा विचार करत असताना मग याच्यामधल्या काय संकल्पना नीट लक्षात ठेवून आपल्याला त्याला थोडं परीक्षार्थी व्हावं लागेल. आणि तसं परीक्षार्थी होत असताना मी काय करतोय बघा, मी ज्या पद्धतीनं तुम्हाला त्या ठिकाणी तिथं असणारा तो फ्लोचार्ट तयार करून देतोय त्या पद्धतीनं तुम्हाला नक्की लक्षात ठेवावं लागेल. आणि असं लक्षात ठेवताना आता परत लक्षात ठेवायचं, काढायचं आपल्या वहीमध्ये वेव्हफ्रंट की ज्याच्या भोवती आता हायजीनचा प्रिन्सिपल फिरणार आहे. वेव्हफ्रंट ज्याचे 3 भागामध्ये विभाजन केले फळ्यावरने. का केलं 3 भागामध्ये, तर वेव्हफ्रंटचे 3 प्रकार असतात. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणारे ते 3 प्रकार लक्षात ठेवायचे झालं तर पहिलं नाव लक्षात ठेवायचं स्फेरिकल वेव्हफ्रंट, दुसरं लक्षात ठेवायचं प्लेन वेव्हफ्रंट आणि तिसरं लक्षात ठेवायचं सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट. चौथं पण आपण ते बघायचं. म्हणजे तात्पुरतं एक गोष्ट लक्षात ठेवायची की वेव्हफ्रंटला आता तरी या इन्स्टंटला आपण 3 भागामध्ये विभागतोय. त्यातला पहिला प्रकार आहे तो स्फेरिकल वेव्हफ्रंट, दुसरा प्रकार आहे तो त्या ठिकाणी तिथं असणारा तो प्लेन वेव्हफ्रंट आणि तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट. याच्या क्रायटेरिया काय, याच्या कंडिशन काय, तोही भाग त्या ठिकाणी परत विचारात घ्यावा लागेल.
मी ज्यावेळेस तिथं असणाऱ्या त्या स्पेरिकल वेव्हफ्रंटचा विचार करणार आहे त्यावेळेस नक्की लक्षात ठेवायचं आहे त्याच्या ज्या कंडिशन्स आहेत त्या काय बघा. माझ्याकडचा जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो सोर्स आहे तो सोर्स जर पॉइंट असेल आणि करस्पॉन्डिंग असणारे जे डिस्टन्स आहे ते जे डिस्टन्स आहे ते जर फायनाईट असेल तर तिथं असणारा तो जो वेव्हफ्रंट आहे तो झाला माझा स्पेरिकल वेव्हफ्रंट. एक कल्पना करा तुमच्या हातामध्ये एक हॉलीबॉल आहे. बरोबर सेंटरला आपण त्या ठिकाणी तिथं असणारा एखाद्या उद्बत्ती किंवा प्रकाशाचा सोर्स ठेवला आहे. हॉलीबॉलच्या सरफेसचा विचार केला तर त्या ठिकाणी त्याच्या वेव्हज आहेत त्या सगळ्या सरफेसवर लाईटच्या एकाच वेळेस पोचतील ना. 3 × 10⁸ मीटर पर सेकंद तिथे एकाच वेळेस पोचतील. तो जो सरफेस आहे तो एखाद्या स्पिअर सारखा भासेल. मधीच जर त्याला ठेवला आपण त्याच्या भोवती जर स्पिअर आपण घेतला तर तो जो स्पिअर आहे तो एका वेव्हफ्रंट सारखं काम करतो. त्यामुळे त्याचा विचार इथं केला जात असताना लक्षात ठेवायचा आहे सोर्स पॉइंट असला पाहिजे आहे, डिस्टन्स फायनाईट असला पाहिजे आहे, तर त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो वेव्हफ्रंट आहे त्याला आपण स्पेरिकल म्हणू शकतो. मीनवाईल आपण ज्यावेळेस प्लेन वेव्हफ्रंटचा विचार करतो त्यावेळेसच्या क्रायटेरिया कंडिशन तर लक्षात ठेवायला वेगवेगळ्या पद्धतीने बघतात. त्यात पहिलं लक्षात ठेवायचं आहे सोर्स पॉइंट आहे पण करस्पॉन्डिंग असणारे जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स मात्र इनफायनाईट आहे. म्हणजे ते इतकं फास्ट एक्सपांड होत राहील. त्याचा लहानसा जर पोर्शन आपण बघितला तर तो एखाद्या प्लेन सारखा भासणार आहे ना कारण प्रचंड वेगाने ते एक्सपांड होणार आहे. 3 × 10⁸ मीटर प्रति सेकंद एवढ्या प्रचंड वेगाने जर लाईट जात असेल तर तिथं असणारा तो जो स्पेरिकल वेव्हफ्रंट आहे तो जास्त काळाकरता स्पेरिकल न राहता तो पुढे इतका एक्सपांड होत राहील तो एखाद्या प्लेन सारखा दिसेल. म्हणजे एखाद्या पृथ्वीचा विचार केला तर ती जी पृथ्वी आहे त्या पृथ्वीचा आकार स्पेरिकल आहे पण आपल्याला सरफेसवर स्पिअर दिसतो का नाही दिसत कारण एवढ्या मोठ्या रॅडियसच्या म्हणजे 6400 किलोमीटर रॅडियसच्या त्या पृथ्वीचा लहानसा भाग आपल्याला एखाद्या प्लेन सारखं दिसणार ना तसं तिथं दिसतं. त्यामुळे परत लक्षात ठेवायचं आहे डिस्टन्स इनफायनाईट आहे, सोर्स पॉइंट आहे, करस्पॉन्डिंग असणारा जो वेव्हफ्रंट आहे तो प्लेन असेल. यातच अजून एक लक्षात ठेवायचं आहे जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो सोर्स आहे तो एखाद्या कॉन्व्हेक्स लेन्सच्या फोकसला ठेवला म्हणजे या ठिकाणी असणारे जे डिस्टन्स आहे ते आता मात्र फायनाईट झालं तर त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो वेव्हफ्रंट आहे तो आपल्याला प्लेन वेव्हफ्रंट मिळेल. डिस्टन्स फायनाईट केलंय आपण म्हणजे मला लॅबमध्ये त्या ठिकाणी तिथं असणारा तो प्लेन वेव्हफ्रंट डेमो करायला तो दाखवायचा आहे. डिस्टन्स फायनाईट आहे, सोर्सला कॉन्व्हेक्स लेन्सच्या फोकसला ठेवलंय, करस्पॉन्डिंग अपोजिट साईडला आपण बघितलं तर आपल्याला तिथं जो वेव्हफ्रंट दिसणार आहे तो जो वेव्हफ्रंट आहे तो प्लेन वेव्हफ्रंट असेल. मीनवाईल याच्यामध्ये अजून एक क्रायटेरिया आहे आणि तो जो क्रायटेरिया आहे तो म्हणजे सोर्स लिनियर आहे आणि करस्पॉन्डिंग असणारे जे डिस्टन्स आहे ते जर इनफायनाईट असेल तर मग मात्र तिथं असणारा तो जो वेव्हफ्रंट आहे तो परत एकदा प्लेन असेल. लिनियरचा अर्थ काय एखादी ट्यूब घ्या समजा पेन म्हणजे एखादा लाईटचा सोर्स आहे हा लिनियर झाला त्याला लांबी झाली. ज्या सोर्सला लेंथ वाईज असतं त्याला खरं तर लिनियर सोर्स या नावाने ओळखतात आणि जो पॉइंट आहे त्याला पॉइंट म्हणतात नाही तो सोर्स खरं तर पॉइंटमध्ये कन्वर्ट करता येतो. सूर्य प्रचंड लांब अंतरावर आहे त्यामुळे त्याला पॉइंट सोर्स म्हणता येतो. त्यामुळे ज्यावेळेस आपण प्लेन वेव्हफ्रंटचा विचार करतो त्यावेळेस 3 क्रायटेरिया 3 कंडिशन लक्षात ठेवा. सोर्स पॉइंट, डिस्टन्स इनफायनाईट, प्लेन वेव्हफ्रंट. सोर्स पॉइंट, डिस्टन्स फायनाईट, एखाद्या कॉन्व्हेक्स लेन्सच्या फोकसला प्लेन वेव्हफ्रंट. सोर्स लिनियर आहे, डिस्टन्स मात्र इनफायनाईट आहे तर त्या ठिकाणी तिथं. आता तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे सिलेंड्रिकल. याचे पण जास्त डिटेलिंग करत नाही आपण बघत नाही मध्ये पण तरी बघूया. इथे लक्षात ठेवायचं आहे परत एकदा सोर्स लिनियर आहे पण करस्पॉन्डिंग असणारे जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स मात्र त्या ठिकाणी फायनाईट आहे तर मग मात्र मला वेव्हफ्रंट जो मिळणार आहे तो सिलेंड्रिकल मिळेल.
म्हणजे सिलेंडर सारखा आकार होईल. समजा लिनियर सोर्स आहे, याला जर या पद्धतीनं आपण बघितलं तर त्या ठिकाणी तिथं असणारा तो एक प्रकारचा सिलेंडर दिसेल. झाला सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट. म्हणजे आता या सगळ्यांचा विचार करत असताना आपण 3 डायमेन्शनल व्ह्यूचा विचार करून वेव्हफ्रंटला डिस्ट्रीब्यूट केलं. पाण्याच्या सरफेसवरचा 2 डायमेन्शनल झाला, तो असा एकाच प्लेनमध्ये जाणार, तो वर खाली जात नाही ना, त्याला सर्क्युलर वेव्हफ्रंट म्हणतात. हे तात्पुरतं फक्त डोक्यात ठेवा, त्याची गरज नाही फारशी. म्हणजे आपल्याला त्या असणाऱ्या वेव्हफ्रंटचा विचार करून करस्पॉन्डिंग असणाऱ्या टर्म्सचा विचार करायचा झाला तर पहिल्यांदा तिथं लक्षात ठेवायचं आहे, वेव्हफ्रंटची मगाशी सांगितलेली जी व्याख्या आहे ती पाठ करणार आहात तुम्ही. वेव्हफ्रंटची व्याख्या पाठ केली, वेव्ह नॉर्मलची व्याख्या पाठ झाली, पाठीवर लिहून काढली, सतत आवर्तन केली, रिपिटेशन केलं, पाठ झालं आपलं. मग आपण थोडं परत खाली वळलो, चला पुढे सरकलो. पुढे सरकताना आपण फक्त आता विचार केला वेव्हफ्रंटचा, आणि वेव्हफ्रंटचा विचार करताना त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो वेव्हफ्रंट आहे त्याला 3 भागामध्ये विभागलंय आपण. एक तर स्पेरिकल किंवा प्लेन किंवा सिलेंड्रिकल. सोर्स पॉइंट डिस्टन्स फायनाइट स्पेरिकल, सोर्स पॉइंट डिस्टन्स इनफायनाइट प्लेन, सोर्स पॉइंट डिस्टन्स फायनाइट पण त्याला कॉन्व्हेक्स लेन्सच्या फोकसला दुसऱ्या बाजूला प्लेन वेव्हफ्रंट. सोर्स लिनियर डिस्टन्स इनफायनाइट प्लेन वेव्हफ्रंट. प्लेनला 3 कंडिशन डोक्यात ठेवायच्या. ज्यावेळेस आपण सिलेंड्रिकलचा विचार करणार आहोत त्यावेळेस लक्षात ठेवायचं आहे, सोर्स लिनियर आहे, डिस्टन्स इनफायनाइट आहे, करस्पॉन्डिंग असणारा जो वेव्हफ्रंट आहे तो त्या ठिकाणी सिलेंड्रिकल असतो. आज अगोदरच्या काही भागाचा विचार करून आपण याच्या महत्वाच्या कॉन्सेप्टकडे चाललोय, आणि या कॉन्सेप्टकडे जाताना यातल्या बऱ्याच संकल्पना आपण बघत गेलो. बघत जाताना परत आता इथून पुढे ज्यावेळेस आपल्याला बघायचं आहे त्यास आपण काय बघणार आहोत तर आपण त्या ठिकाणी फक्त 2च असणाऱ्या त्या वेव्हफ्रंटचा विचार करतोय, म्हणजे स्पेरिकल आणि प्लेन. पण ज्यावेळेस मी अगोदरच्या व्याख्याला इथं जोडायचा प्रयत्न करतो त्यावेळेस इथं काय होतं बघा. समजा माझा हा स्पेरिकल आहे आणि या ठिकाणी इथं असणारे वेव्हफ्रंट आहे. स्पेरिकल वेव्हफ्रंट झाला, हे त्या ठिकाणी असणारे वेव्ह नॉर्मल झाल्या. हा माझा प्लेन वेव्हफ्रंट झाला, याच्या वेव्ह नॉर्मल माझ्या अशा येणार आहेत कारण सोर्स प्रचंड लांब अंतरावर आहे. त्या दोघांमधला फरक नक्की लक्षात ठेवा. वेव्ह नॉर्मल ड्रॉन टू द सरफेस ऑफ द स्पेरिकल वेव्हफ्रंट आर डायव्हर्जंट इन नेचर. त्या एकमेकापासून दूर गेल्यासारख्या वाटतील. प्लेनचा विचार जर आपण केला तर मग मात्र आपण नक्की सांगू शकतो असणारे जे वेव्ह नॉर्मल्स आहेत त्या एकमेकाला समांतर असतील, त्या पॅरलल असतील. वेव्ह नॉर्मल्स एकमेकाला पॅरलल असतील तर तो प्लेन झाला. वेव्ह नॉर्मल्स जर डायव्हर्जंट म्हणजे दूर जाणाऱ्या नेचरचे असतील तर त्या स्पेरिकल झाल्या. म्हणजे आपण हे याच्यामध्ये ॲडिशनल लक्षात ठेवू शकतो. म्हणजे खरं तर तुम्ही की पुस्तकामध्ये जर बघितलं तर त्यांनी दाखवताना ते 3 डायमेन्शनल व्ह्यू घेऊन दाखवलंय. म्हणजे त्यांनी काय केलंय, असा आकार दाखवलाय आणि हा जो आकार आहे तो स्पेरिकल वेव्हफ्रंटचा झाला. आणि ह्या त्या ठिकाणी असणाऱ्या वेव्हफ्रंट, आणि जर समजा आपण प्लेनचा विचार केला तर त्या अशा झाल्या, आणि करस्पॉन्डिंग असणारे जे वेव्ह नॉर्मल्स आहेत त्याचं जे नेचर आहे ते नेचर आपलं असं झालं. म्हणजे आपण खरं तर या पद्धतीनं पण बघू शकतो, पुस्तकातनं पण चेक करू शकतो. पण मी जे आत्ता शिकवलंय ते इतकं महत्वाचं आहे, याच्यावर अनेक संकल्पना क्लिअर करत जाणार आहोत. त्यामुळे आज या असणाऱ्या 3ऱ्या लेक्चरला आपण इथंच थांबतोय. मग यातलं परत एक महत्वाचं आर्टिकल आहे, कारण हा इतका मोठा टॉपिक आहे. 2 टॉपिक मोठे एकत्रित केल्यानंतर वेव्ह ऑप्टिक्स होतं, आणि मी तुम्हाला स्पीडअपला नाही शिकवणार आहे, हळूहळू डायजेस्ट करत जायचं आपल्याला. त्यामुळे सगळ्या संकल्पना क्लिअर करायसाठी आपल्याला थोडा वेळ द्यावा लागेल. वेळ घ्यायचा आहे आपल्याला, वाचायचं आहे आपल्याला, आणि त्याच्यानंतर मग आपण याच्या बाकीच्या कॉन्सेप्टला पुढे जाणार आहोत. पुढच्या असणाऱ्या त्या लेक्चरला आपण याच्यामधलं हायजीनचं प्रिन्सिपल, त्याच्यावरनं असणारं स्पेरिकल प्लेनचं कन्स्ट्रक्शन, त्याच्यावरनं मग त्या ठिकाणी तिथं असणारं रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शनची डेरिव्हेशन हे बघत जायचं आहे. पुढच्या असणाऱ्या लेक्चर्समध्ये ते नक्की येत जाणार आहे. प्रत्येक लेक्चर काळजीपूर्वक वाचत चला, प्रत्येक लेक्चर काळजीपूर्वक ऐकत चला. ऐकता ऐकता क्लिअर होत जाईल, मग तुम्हाला ते सोपं वाटत जाईल. त्यामुळे आज इथंच थांबतोय. धन्यवाद.